आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कलश आसन कसं बनवायचं ते सांगणार आहे। तर आता बघा, गौरी गणपतीचे सण तर जवळ आलेले आहेत आणि त्यासाठी डेकोरेशनसाठी आपल्याला अगोदर तयारी करावी लागते, कारण त्या दिवशी गणपती आणणे, आरती करणे, मोदक करणे, डेकोरेशन करणे, परत लगेच गौरी येतात। मग ते सगळं व्हायला खूप वेळ लागतो, आपली चिडचिड होते। त्यासाठी अगोदरच आपल्याला तयारी करणे फार आवश्यक आहे। आणि या आसनसाठी मी कॅनव्हाचा वापर केला नाही, अस्तरचा वापर केला नाही, खूप सोपी पद्धतीने सांगितलेलं आहे। तर हे कलश आसन तुम्ही नक्की तयार करा आणि गौरीसाठी हे कलश आसन खूप सुंदर असं दिसणार आहे। तर बघा, पूर्वी आमची आजी म्हणतच होती की गणपतीची सेवा उत्तमाची करा, कारण 10 दिवसानंतर ज्यावेळेस गणपती जातो त्यावेळेस महादेव गणपतीला विचारतो की तुझी सेवा कोणी कोणी कशी कशी केली। त्यावेळेस गणपती सगळ्यांनी कशी कशी सेवा केली ती सांगतो। त्यामुळे आपल्याकडून उत्तमाची त्या भगवंताची सेवा व्हावी असं प्रत्येकाने प्रयत्न करावे असं मला वाटतं। आणि भगवान श्रीकृष्ण म्हणलेलेच आहेत की कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छे है तो घर में मथुरा कासी है। त्यामुळे कर्मावर श्रीकृष्णाने जोर दिला आहे। आपण जसे कर्म करू तसं आपल्याला फळ मिळणार आहे। म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की ज्वारी पेरल्यावर मका उगवणार नाही आणि मका पेरल्यावर ज्वारी उगवणार नाही। जे आपण कर्म करणार आहोत ते आपल्याला प्राप्त होणार आहे। आणि म्हणूनच मी म्हणते, आपण सगळ्यांनी चांगले कर्म केलं की आपल्याला फळ हे नक्कीच मिळणार आहे। जसं आपण एखाद्या कार्यक्रमाला नटतो किंवा एखादं लग्न कार्य असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर आवर्जून आपण नटतो, साडी नवीन आणतो, मेकअप करतो, त्या पद्धतीनेच भगवंतालाही आपल्याला नटवता आलं पाहिजे, डेकोरेशन करता आलं पाहिजे। तरच भगवंतही खूप आनंदित होतो आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं, आपल्या डोळ्यालाही प्रसन्न वाटतं आणि घरामध्येही सकारात्मक ऊर्जा येते। तर चला मैत्रिणींनो, हे कलश आसन कसं बनवायचं आपण शिकूया। आज आपण बघणार आहोत की कलश आसन कसं शिवायचं। तर गौरी गणपतीचे सण आलेले आहेत, त्यामुळे गणपती आलेल्या दिवशी आपल्याला बरोबर गणपतीच्या शेजारीच बाजूलाच गौरी पण बसवावी लागतात। त्यासाठी आसन मी कसं शिवायचं सांगणार आहे। रुंदी घ्यायची आहे 13 इंच, उंची घ्यायची आहे 13 इंच। असं चौकोनी कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे। 2 पदरी आपल्याला चौकोनी कापड घ्यायचं आहे। अशा पद्धतीने डिश आपल्याला ठेवायची आहे। मधोमध आपल्याला गोल असं चॉकच्या साह्याने आखून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, हे कलश आसन जे आहे ते खूप सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे। तर तुम्हीही नक्की, आता सण आलेले आहे तर बघू शकता, बघा गोल सर्कलची उंची आलेली आहे 8.5 इंच, रुंदी आलेली आहे 8.5 इंच। अशा पद्धतीने ते बाजूला ठेवायचं आणि आता आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी घ्यायची आहे उंची 4.5 इंच आणि रुंदी घ्यायची, उंची 4.5 इंच आणि रुंदी घ्यायची 3.5 इंच। बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्यांची उंची 4.5 इंच आणि रुंदी 3.5 इंच हे लक्षात ठेवा। आणि एक पुट्टा किंवा कागद जरी असेल तर चालेल, तुमच्याकडे काही असेल ते घ्या। आणि आपल्याला कात्रीच्या साह्याने कट करायचं आहे मैत्रिणींनो। आणि हे जे कलश आसन आहे ते खूप सुंदर दिसणार आहे, कारण आपण गणपतीसाठी तर डेकोरेशन करतोच, तर त्या दिवशी महालक्ष्मी पण बसवावी लागते, देवी पण बसवावी लागते, गौरी बसवावी लागतात। त्यासाठी आपल्याला कलश आसन असणे फार गरजेचं आहे। गौरीच्या डेकोरेशनसाठी आपल्याला कलश आसन शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पानाचा आकार मी देऊन घेतलेला आहे मैत्रिणींनो। तर आता आपल्याला कॅनव्हास, अस्तर काही लागणार नाही, किचकट असं काहीच मी शिकवलेलं नाही, खूप सोपी पद्धत आहे। कॅनव्हास कट करा, मग अस्तर कट करा, मग वरचं कापड कट करा, असे 3-3 पदर जोडा, मग ते सवच्च करा। खूप वेळ लागतो मैत्रिणींनो, आपली चिडचिड होते आणि दिवस पूर्ण जातो। तर याला काहीच दिवस लागत नाही, जवळजवळ एक अर्धा 45 तासात तुमचं होऊन जाईल। तर अशाच पद्धतीने आपल्याला 2 पदर ज्या कापडाचं तुम्ही पाकळ्या करणार आहात त्याचे 2 पदर आपल्याला घ्यायचे की जेणेकरून त्या आपण पाकळी कट केलेली आहे ती त्याच्यावर बसावी, एवढं रुंदीचे तुम्ही घ्या। तर बघू शकता, आता मी सगळं काही पाकळ्या चॉकच्या साह्याने आखून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या शिवून घेऊन परत कट करायच्या आहेत। तर बघू शकता, आता मी शिवायला बसलेले आहे। थोडीशी पाकळ्या शिवत असताना बारीक टीप ठेवा की जेणेकरून उसवू नये। अगोदर आपल्याला काय करायचं आहे, बारीक टीप घालून पूर्णपणे पाकळ्या शिवून घ्यायच्या आहेत। आणि मैत्रिणींनो, ते कापड इकडे तिकडे सरकू नये म्हणून अगोदर तुम्ही दुमडून अशी टीप घालून घ्या मोठी, आणि नंतर उसवा आणि नंतर तुम्ही पाकळ्या शिवून घ्या की जेणेकरून आपल्या पाकळ्या कमी हलणार नाहीत आणि त्याचं माप ॲक्युरेट येईल। तर अशा पद्धतीने पूर्णपणे पाकळ्या शिवून झालेल्या आहेत। आता मी सवच्च पण केलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पाकळ्यांना लेस लावून घ्यायचे आहे की जेणेकरून लेस लावल्यावर खूप सुंदर आणि छान आपलं कलश आसन होणार आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण पाकळ्यांना तुम्ही लेस लावून घ्या तुमच्या आवडीप्रमाणे।
आता दुसरी पण पाकळी मी तुम्हाला शिवून दाखवते। तर आता लेस लावले की नाही थोडंसं अट्रॅक्टिव्हपणा येतं, सुंदर आपलं कलश आसन दिसणार आहे। तर अशा पद्धतीने दुसऱ्या पाकळीलाही मी लेस लावत आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने लेस लावून घेऊ शकता मैत्रिणींनो। तर बघू शकता दोन्ही मी लावून दाखवलेले आहेत, अशा पद्धतीने मी सगळ्या लावून दाखवलेल्या आहेत मैत्रिणींनो। आता गोल सर्कल जे आखून घेतलेला आहे त्याला आपल्या हे जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा आता मी लेस लावून घेत आहे। चौकोनी बाजूने बरोबर आपल्याला लेस लावायची आहे। जो आपण खालचा भाग जो कट करून घेतलेला आहे 13 इंच रुंदी 13 इंच उंची त्याला आपल्याला आता लेस लावून घ्यायचा आहे। लेसमुळे थोडंसं छान दिसतं आपलं आसन, त्यामुळे बघा मी अशी लेस लावत आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या घरात कोणतीही लेस असू द्या ती तुम्ही लावू शकता। तर अशा पद्धतीने मी लावत आहे। तर बघू शकता लेस लावल्यामुळे किती छान दिसत आहे। तर आपल्याला खालचं कापड आणि पाकळ्यांचं कापड थोडंसं वेगवेगळं घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं आसन अट्रॅक्टिव्ह छान आणि मस्त दिसलं पाहिजे। अशा पद्धतीने मी खालचं जांभळ्या कलरचं घेतलेलं आहे आणि वरचं लाल कलरचं घेतलेलं आहे। तर बघू शकता आता आपल्याला जोडताना एक काळजी घ्यायची आहे, जोडायचं सवचं नाही, उरपट्ट जोडायचं आहे, तरच आपली पाकळी उभं राहणार आहे, फुलणार आहे। आपण त्यातमध्ये कॅनव्हास वगैरे काहीच घातला नाही तरीही आपली पाकळी कॅनव्हाससारखी फुलणार आहे, उभी राहणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा आणि खूप सोपी पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्ही शिवलं तर खूप छान तुमचं कलश आसन होणार आहे। अशा पद्धतीने मी सर्व पाकळ्या जोडून घेत आहे। तुम्ही साधारणतः 9, 5, 7, 11 अशा पद्धतीने जोडा। आता मी येथे 7 पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता आपलं आसन किती सुंदर आणि छान दिसत आहे। तर आता काय करायचं आहे, गोल सर्कलला आपल्याला लेस लावायची, ती सुद्धा लावताना मैत्रिणींनो काळजी घ्या, जी पाकळ्यांची शिलाई आहे ती शिलाई आतमध्ये गेली पाहिजे, बाहेर काढू नका। दाबटीप पण होते आणि लेस पण लावली जाते। तर जी पाकळ्या आपण जोडताना जी शिलाई मारलेली आहे ती शिलाई पूर्णपणे आत जाऊ द्या, बाहेर काढू नका, तरच पाकळ्या फुलणार आहेत। तर अशा पद्धतीने लेस लावून घ्या मैत्रिणींनो। तुमच्याकडे कोणतीही असेल किंवा तुम्हाला जे आवडेल ते घ्या तुम्ही, नसेल तरीही तुम्हाला जे आवडते ते मार्केटमधून विकत आणून तुम्ही लावू शकता। तर अशा पद्धतीने बघा मी पूर्णपणे लेस लावून घेतलेला आहे कलश आसनला। तर खूप सोपी पद्धत आहे, वेळ तर काहीच लागत नाही, कॅनव्हास नाही, अस्तर नाही, काहीच लावलेलं नाही मी। अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत म्हटलं सगळ्या ताईंना जमावं आणि वेळ पण लागू नये। तर बघू शकता आपलं पूर्णपणे कलश आसन तयार झालेलं आहे। आता आपलं जे स्वस्तिकचं चिन्ह आहे ते काढायचं आहे, कारण त्याला खूप मान आहे। आपण ज्यावेळेस गौरी बसवतो त्यावेळेस खाली तांदळाने स्वस्तिकचं आपण चिन्ह काढतोच, गणपतीही बसवताना तांदळाने स्वस्तिकचं चिन्ह काढतो, त्यामुळे स्वस्तिक चिन्हाला खूप महत्त्व आहे। त्यामुळे मी स्वस्तिक चिन्ह अगोदर काढून घेते। अशा पद्धतीने स्वस्तिक चिन्ह दिलेलं आहे। आता स्वस्तिक चिन्हालाही आपल्याला लेस लावून घ्यायची आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता आता मी स्वस्तिक चिन्हालाही लेस लावून घेत आहे। तर आपलं कलश आसन खूप थोडक्या वेळात आणि खूप सुंदर आणि छान असं झालेलं आहे। तर गौरी गणपतीच्या वेळेस डेकोरेशन करणे फार गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही गौरी गणपती यायच्या अगोदर डेकोरेशनची तयारी करा आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर प्रत्येक ताईंनी गौरीसाठी असं हे कलश आसन नक्की बनवा। तर बघू शकता किती सुंदर आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण लेस लावून मी स्वस्तिक तयार केलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं आसन किती छान दिसत आहे कलश आसन। आता मी ते कलश तुम्हाला पाटावरही ठेवून दाखवते आणि त्याच्यावर कळसही ठेवून दाखवते। तर अशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह छान सुंदर असं दिसत आहे। तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये असं शिवू शकता। याला मी कॅनव्हास वगैरे काहीच लावलं नाही तरीही पाकळ्या फुललेल्या आहेत, ताट बसलेल्या आहेत। फक्त शिवण्याची टॅक्ट आपल्याला जमली पाहिजे। मी जसं शिवलं आहे त्या पद्धतीने शिवा, म्हणजे पाकळ्या आपल्या उभ्या राहणार आहेत। तर बघू शकता किती सुंदर आणि छान अट्रॅक्टिव्ह आपलं कलश आसन दिसत आहे।
तर आता मी पाटावरही ठेवून दाखवलेलं आहे. काही ताई पाटावरही गौरी बसवतात, लक्ष्मी बसवतात. तर म्हटलं चला ताटावरही ठेवून दाखवूया. आता मी बघा कलश म्हणजे तांब्या आणि नारळ जो आहे तो आपल्या कलशासनवर ठेवलेला आहे. व्यवस्थित बसलेला आहे. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे तांब्या आणि नारळ म्हणजे कलश आपला. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये कापड असतील तर कलशासन शिवू शकता. तर बघू शकता बरोबर पाटावरही बसतं आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसवणार आहे त्या ठिकाणी सुद्धा हे तुम्ही बसवू शकता, कारण त्या मापानेच आपण शिवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता मी तुम्हाला पाटावरून काढूनही दाखवलेलं आहे. तर खूप सुंदर अशा पाकळ्या झालेल्या आहेत. फक्त त्याला इस्त्री वगैरे करू नका. इस्त्री केलं की पाकळ्या चपटणार आहेत. त्यासाठी इस्त्री न करता अशा पद्धतीने हाताने थोडंसं तुम्ही फुलवा, की जेणेकरून आपलं कमळ आसन सुंदर आणि छान दिसणार आहे कलश आसन. तर तुम्ही ही गौरी गणपतीसाठी असे डेकोरेशनची तयारी नक्की करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि छोटीशी कमेंट करा की हा कलश आसन कसं झालेलं आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, जेवढा आपल्याला अट्रॅक्टिव्ह करता येईल तेवढा आपण करू शकतो. लेस लावू शकतो, कारण जेवढा आपल्याला लेस वगैरे लावू तेवढं सुंदर आणि छान आपलं कलश आसन दिसणार आहे. आणि तुम्ही थोडंसं अल्टर कापड वापरा, पाकळ्यांना वेगळं वापरा, खाली वेगळं वापरा. त्याच्यामुळे थोडंसं उठून दिसणार आहे आपलं कलश आसन. तर अशा पद्धतीने तुम्ही गौरीसाठी कलश आसन शिवू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही गणपतीसाठी सुद्धा अशा पद्धतीने कलश आसन शिवू शकता. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.